morning students. Now here we are also start the problem number 1 on distribution of the overheads for the advanced costing paper second. Now first of all we are also read the problem carefully. Now here the information about the problem. The following is the amounts have been extracted from the accounts of manufacturing concern for the month of April 2020. जिथं एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा जे काय अमाऊंट्स असतील म्हणजे रिलेटिंग टू द कॉस्ट, म्हणजे जो काय खर्च असेल ते या ठिकाणी आपल्याला ते इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेले आहे. मग ते एप्रिल महिन्याचं आहे. मग त्यामध्ये या ठिकाणी नेक्स्ट लाईनला आपण या ठिकाणी पर्टिक्युलर्स आणि इकडं या ठिकाणी त्याची या ठिकाणी अमाऊंट येईल रुपीजमध्ये असेल. त्यामध्ये फर्स्ट प्रोडक्शन डिपार्टमेंट त्यामध्ये हे जे काही खर्च आहे ते ऑल दीज आर ऑल्सो द इनडायरेक्ट मटेरियल्स. दॅट मीन्स द इनडायरेक्ट materials. Overheads it is also called as the all the indirect expenses. You know very well. Production department. Now the production department X. त्याची या ठिकाणी अमाऊंट आहे 950 rupees. Then production department Y. Their production department Y. त्यानंतर नेक्स्टला प्रोडक्शन डिपार्टमेंट Z. या ठिकाणी प्रोडक्शनचे 3 डिपार्टमेंट्स आहेत, X, Y आणि Z. These are the 3 departments are also in the manufacturing concern. Y ची या ठिकाणी अमाऊंट आहे 1200 अँड Z डिपार्टमेंट अमाऊंट आहे त्याची म्हणजेच कॉस्ट 200 रुपीज. Then next one is the maintenance department P. Their amount is 1500 is the amount of the maintenance department. Maintenance department ची amount maintenance department P. Then next one is the store department is also there. Then amount of the store department, the name of the store department is Q. The store department Q and their amount म्हणजे त्या डिपार्टमेंटची कॉस्ट आहे 400 रुपये. आता ही झाली या ठिकाणी काय इनडायरेक्ट मटेरियल. देन next point is the indirect wages. That means the indirect material is required for the production department as well as our service department as well as our another department is maintenance department and store department Q. म्हणजे इथं आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे तर जे काय डिपार्टमेंटचे हे जे काय इनडायरेक्ट मटेरियल्स आहे म्हणजेच फॉर द मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न्स यू नो व्हेरी वेल it also requires the material, labors as well as the all the indirect overheads. That means all these are also the materials are also indirect material. म्हणजे overheads अर्थ काय तर all the indirect expenses it is treated as the overheads.
म्हणजे इथं जे मटेरियल दिलेलं असेल ते कसं आहे इनडायरेक्ट मटेरियल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो या ठिकाणी काय तर इनडायरेक्ट वेजेस. इनडायरेक्ट वेजेस या ठिकाणी आपल्याला दिलेला. तर इनडायरेक्ट वेजेसचा जो काही खर्च असेल मग त्यामध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट XYZ असेल, मेंटेनन्स अँड स्टोअर डिपार्टमेंट असेल, त्याचा या ठिकाणी जो काही खर्च असेल तो खर्च या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. कशाचा तर त्यामध्ये तुमचं प्रोडक्शन डिपार्टमेंट XYZ त्याचा जो काही खर्च दिला असेल तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजे X डिपार्टमेंट प्रोडक्शन, प्रोडक्शन डिपार्टमेंट Y अँड प्रोडक्शन डिपार्टमेंट Z. त्यानंतर पुढचे जे काही दोन डिपार्टमेंट असतील मेंटेनन्स डिपार्टमेंट P त्याचा या ठिकाणी इनडायरेक्ट वेजेसचा खर्च या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी दिलेलं आपण प्रॉब्लेमचं ॲनालिसिस करतो आहे. त्यानंतर स्टोअर डिपार्टमेंट जे काही असेल Q स्टोअर डिपार्टमेंट त्याचा या ठिकाणी आपणाला इनडायरेक्ट वेजेस असतील ते वेजेस दिलेले आहेत. तर त्यामध्ये इनडायरेक्ट वेजेसमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट Xचं वेजेस आहेत 900 रुपये 900 रुपीज. Then production department Y, the wages are also indirect wages 1100 is there 1100 रुपये. त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट Z त्याच्या या ठिकाणी इनडायरेक्ट वेजेस आहेत 300 रुपये 300 रुपीज. अँड मेंटेनन्स डिपार्टमेंट P, the maintenance department wages are also 1000 rupees. And store department Q, the indirect wages are also 650 rupees. That means all these are also the indirect material as well as the indirect wages. Then you know very well into the production department as well as the service department it also requires मग त्याला काय आवश्यक आहे it also requires, it also needs all the indirect expenses. मग त्याच्यामध्ये हे जे काय पॉवर अँड लाईट असेल पॉवर अँड लाईट it is a common expenses. That means power and light are also used by our production department as well as our service department also. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा. मग त्याची अमाऊंट या ठिकाणी 6000. त्यानंतर रेंट अँड रेट्स. आता रेंट अँड रेट्स आर ऑल्सो द कॉमन एक्सपेन्सेस. हा कॉमन एक्सपेन्सेस झाला कारण कंपनीमध्ये विभाग आहेत वेगवेगळे त्यांनासुद्धा या ठिकाणी जागा लागणार आहे कशासाठी मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नसाठी. त्यानंतर इन्शुरन्स ऑन असेट, इन्शुरन्स ऑन असेट्स. मग इन्शुरन्स ऑन असेट्स इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, नॉट ए इन्शुरन्स ऑन मशिनरी. द इन्शुरन्स ऑन असेट्स आर ऑल्सो द मोस्ट important point from the point of view of the business is concerned. Then meal charges you know very well. मील म्हणजे काय भोजन व्यवस्था असेल कर्मचाऱ्यांसाठी ती जी काय सर्व्हिस देत असेल कंपनी भोजनची मील चार्जेस ज्याला आपण म्हणतो ते 1000 रुपीज. अँड ऑल्सो आय थिंक सो 6000 इज आवर पॉवर अँड रेंट. meal charges I think so. Rent and rates are also 2800. Then 1000 is our insurance and meal charges are also 3000 not a 1000. And then the depreciation at the rate 6% on the capital value of the assets. depreciation आता ज्यावेळेस या ठिकाणी असेटची व्हॅल्यू दिली असेल तर त्यावेळी तिथं डेप्रिसिएशनचा मुद्दासुद्धा आला पाहिजे. डेप्रिसिएशन ॲट द रेट 6% ऑन कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट्स. 6% ऑन कॅपिटल व्हॅल्यू ऑफ द असेट्स. आता हे झालं जनरल. या ठिकाणी आपलं काय झालं तर जनरल आपण एक्सपेन्सेस असतील ते एक्सपेन्सेस या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. आता फ्रॉम द फॉलोइंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द शेअर ऑफ ओव्हरहेड्स ऑफ ईच प्रोडक्शन डिपार्टमेंट. आता पुढं सांगितलेलं आहे फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता कुठली इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक आहे जे कॉमन एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे आता हाच प्रश्न मिटला आपला
काय वेजेस असतील किंवा तुमचं इनडायरेक्ट मटेरियल असेल, लेबर असेल, ते बेसिस ऑफ अपॉर्मेंट काय ॲज गिवन, म्हणजे ॲज पर द गिवन इंटू द प्रॉब्लेम. हा प्रश्न मिटला. म्हणजे प्रश्न कुठे येतो आहे, तर पॉवर अँड लाईट डिस्ट्रीब्यूट करावे लागेल, रेंट अँड रेट्स डिस्ट्रीब्यूट करावे लागतील, इन्शुरन्स ऑन असेट डिस्ट्रीब्यूट करावं लागेल, मिल चार्जेस डिस्ट्रीब्यूट करावं लागतील. मग त्याला बेस या ठिकाणी काहीतरी असणार आहे. पण त्याच्यासाठी या ठिकाणी जे काय सांगितले असेल इन्फॉर्मेशन त्यानुसार आपल्याला तो वाटावा लागेल. म्हणजे फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन, त्यामध्ये कॅल्क्युलेट द शेअर ऑफ overheads, calculate the share of overheads of each production department, म्हणजेच या ठिकाणी सर्व्हिस डिपार्टमेंटचा जो एक्सपेन्सेस असेल तो एक्सपेन्सेस आर ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द प्रोडक्शन डिपार्टमेंट. म्हणजेच इथं जे काय असेल ती टोटल अमाऊंट असेल ती तुमची टोटल अमाऊंट ही फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटचाच या ठिकाणी येणार आहे. म्हणजे सांगण्याचा तात्पर्य काय, तर सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे काय खर्च असतील ते मर्ज होतील प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये. मग इथं किती प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल. इथं 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट अँड 2 आर ऑल्सो द सर्व्हिस डिपार्टमेंट आर ऑल्सो देअर. म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य काय, तर वी नो व्हेरी वेल नावडेज आपण काय करतोय, तर इथं डिस्ट्रीब्युशन करतोय. म्हणजे डिपार्टमेंटल ओव्हरहेड डिस्ट्रीब्युशन समरी, म्हणजे ॲज पर द डिपार्टमेंट. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट आहेत 2 आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट आहेत 3, त्यानुसार आपण त्याचं या ठिकाणी करतो. मग आता इन्फॉर्मेशन कुठली दिलेली आहे तर ती आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. तर त्यासाठी या ठिकाणी पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम येईल प्रोडक्शन डिपार्टमेंट, then 3 are also the production department, service department, 3 are also production department and 2 are also our service department. मग त्याचं या ठिकाणी आपल्याला कुठले आहेत, तर प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट X आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट Y आहे अँड प्रोडक्शन डिपार्टमेंट Z, आणि P अँड Q आर द सर्व्हिस डिपार्टमेंट. म्हणजे हे या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्या. तर आता इन्फॉर्मेशन दिल्यानंतर ती इन्फॉर्मेशन कुठल्या एक्सपेन्सेसला लागू होते ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणजेच पर्टिक्युलर समजा या ठिकाणी तुमचं मशीन असेल किंवा तुमचं मिल चार्जेस असतील किंवा आणखी काय असेल तर कोणता बेस वापरणार त्याच्यासाठी या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली असते. मग पहिलं दिलेलं आहे एरिया स्क्वेअर फूट, म्हणजे काय एरिया इन ब्रॅकेटमध्ये काय स्क्वेअर फूट. आता हा एरिया देण्यामागचा हेतू काय, तर जे रेंट अँड रेट्स असतील तो आपणाला जर वाटायचा असेल ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला तर आपणाला बेस पाहिजे हाऊ मच एरिया ऑक्युपाईड बाय दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट. तर एक्सनं 4000 स्क्वेअर फूटचा एरिया ऑक्युपाईड केलेला आहे, वायनं सुद्धा 4000 स्क्वेअर फीटचा एरिया ऑक्युपाईड केलेला आहे, झेडनं 3000 स्क्वेअर फूटचा एरिया ऑक्युपाईड केलेला आहे, सर्व्हिस डिपार्टमेंट पी असेल त्यानं 2000 स्क्वेअर फूटचा एरिया ऑक्युपाईड केलेला आहे, आणि क्यूनं 1000 स्क्वेअर फूटचा एरिया ऑक्युपाईड केलेला आहे. दुसरं सांगितलेलं आपल्याला कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट, कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट इन ब्रॅकेट रुपीज. जे हे कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट आपल्याला कशासाठी आवश्यक आहे, तर डेप्रिसिएशनचा जो काय असेल ते डेप्रिसिएशन हे या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हे या ठिकाणी ते आपल्याला आवश्यक आहे. आता इथं 1 मंथचं डेप्रिसिएशन दिलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण 1 मंथ इथंच या ठिकाणी असणार आहे. कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट
तर एक्सच्या या ठिकाणी कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट आहे 1,00,000 production department X, then production department Y, the value of asset is 1,20,000 rupees, then 80,000 is the production department Z, then 60,000 is the service department P, and 40,000 is our service department Q. then kilowatt hours, पॉवरसाठी आपल्याला केवी मध्ये या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर किती केवी पॉवर वापरली तर हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर 4,000 केवी किलोवॅट पॉवर ही प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्सनं वापरलेलं आहे. 4,400 इज यूज्ड बाय द प्रोडक्शन डिपार्टमेंट वाय. झेड डिपार्टमेंटनं वापरलेली पॉवर असेल 1,600 किलोवॅट. Then 1,500 is used by our service department P, and also lastly 500 kilowatt is used by our service department Q. Then number of employees are also working there. Number of employees, आता हे कुठं आवश्यक आहे तर नंबर ऑफ एम्प्लॉई जो मिल चार्जेस असेल. आता मिल म्हणजे काय, ती खानावळ म्हणतो किंवा आपण कॅन्टीन म्हणतो. मग कॅन्टीन म्हणलं की तो कोण येणार, एम्प्लॉय येणार. मग तो जो काय खर्च असेल तो मिल चार्जेसचा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करत असताना इथं नंबर ऑफ एम्प्लॉईज कन्सिडर करावं लागतील. मग इथं नंबर ऑफ एम्प्लॉईज दिलेलं आहे. तर या ठिकाणी 90 आहेत एक्स डिपार्टमेंटचे, 120 एम्प्लॉईज आहेत वायचे, झेडचे या ठिकाणी 30 एम्प्लॉई, सर्व्हिस डिपार्टमेंट पीचे 40 आणि 20 आहेत क्यूचे. अशा पद्धतीनं नंबर ऑफ एम्प्लॉईज हे आहेत. त्यानंतर डायरेक्ट लेबर आवर. हा डायरेक्ट लेबर आवर कशासाठी आहे तर आपल्याला या ठिकाणी कॉस्ट ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट ते या ठिकाणी आपल्याला जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर त्यावेळेस तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मग डायरेक्ट लेबर आवर दिलेले आहेत. डायरेक्ट लेबर आवर, डायरेक्ट लेबर आवर. आता डायरेक्ट लेबर आवर्स म्हणजे काय तर डायरेक्ट लेबर आवर्स हे फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटला येईल. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये डायरेक्ट लेबर म्हणजे कोण, जे एम्प्लॉईज ॲक्च्युअल मशीनवर जर काम करत असतील तर त्यांना आपण डायरेक्ट लेबर असं म्हणतो. म्हणजे अदर दॅन मशीन असेल तर ते झाले इनडायरेक्ट लेबर. ते काय झाले, इनडायरेक्ट लेबर. मग आता इथं डायरेक्ट लेबरावर किती आहे तर प्रोडक्शन डिपार्टमेंटला फक्त येणार 3,600. देन 3,200 म्हणजे 3,200 लेबर आवर्स आणि 2,200 म्हणजे 2,200 तास या ठिकाणी काम केल्याचं दिसतंय प्रोडक्शन डिपार्टमेंट झेडमध्ये. 3,200 तास काम केलेलं आहे लेबरनं प्रोडक्शन डिपार्टमेंट वायमध्ये, आणि एक्समध्ये 3,600 तास या ठिकाणी काम केलेलं आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्स. आता हे डायरेक्ट लेबर आवर्स फक्त आणि फक्त प्रोडक्शन डिपार्टमेंटला येतील. सर्व्हिस डिपार्टमेंटला ते या ठिकाणी इनडायरेक्ट लेबर आवर्स येतील. म्हणजे इनडायरेक्ट लेबर असल्यामुळे तिथं डायरेक्ट लेबर आवर इथं येणार नाही. त्यानंतर नंबर ऑफ मटेरियल रिक्विजिशन्स. आता नंबर ऑफ मटेरियल रिक्विजिशन्स नंबर ऑफ मटेरियल रिक्विजिशन याचा अर्थ काय तर या ठिकाणी मटेरियल इज रिक्वायर्ड फॉर इन टू द मॅन्युफॅक्चरिंग ऑर प्रोडक्शन डिपार्टमेंट. मटेरियल आवश्यक कुठं आहे तर या ठिकाणी प्रोडक्शन डिपार्टमेंटला, म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटला ते नंबर ऑफ मटेरियल रिक्विजिशन येणार नाही. तर 900 हे प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्सचं मटेरियल रिक्विजिशन आहे, 600 हे प्रोडक्शन डिपार्टमेंट वाय आणि 500 हे प्रोडक्शन डिपार्टमेंट झेडचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे टोटल या ठिकाणी इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आता आपण प्रॉब्लेम नीट वाचूया. मग आता हा प्रॉब्लेम वाचत असताना त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर या ठिकाणी बघा, फॉलोइंग इज द अमाऊंट हॅव बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द अकाउंट्स ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न्स फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2020. एप्रिल 2020चा खर्च असेल त्या डिपार्टमेंट अंतर्गत झालेला तो दिलेला आहे. इनडायरेक्ट मटेरियलचा खर्च प्रोडक्शन डिपार्टमेंट एक्सचा 950, वायचा 1,200, झेडचा 200, मेंटेनन्स डिपार्टमेंट पी की जे सर्व्हिस डिपार्टमेंट संबोधलं जातं 1,500 रुपये, स्टोअर डिपार्टमेंटचं सर्व्हिस डिपार्टमेंट आहे ते 400 रुपये, त्यानंतर
इनडायरेक्ट वेजेस प्रोडक्शन डिपार्टमेंटला 900 रुपये, प्रोडक्शन डिपार्टमेंट वायला 1100, 300 रुपये झेडचं, मेंटेनन्स डिपार्टमेंटचा 1000 आणि स्टोअर डिपार्टमेंटचं 650. त्यानंतर कॉमन एक्सपेन्सेस पॉवर अँड लाईट 6000, रेंट अँड रेट्स 2800, इन्शुरन्स ऑन असेट्स 1000 and meal charges are also 3000. All these are also the expenses and other information is given into the problem. आता इथं पर्टिक्युलर प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, सर्व्हिस डिपार्टमेंट असेल, ते डायरेक्ट खर्च आपल्याला दिलेला आहे, तो काय या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्या डिपार्टमेंटला आपण तो खर्च दाखवणार. परंतु असे जे काय कॉमन एक्सपेन्सेस आहेत, उदाहरणार्थ पॉवर अँड लाईट असेल, रेंट अँड रेट्स असतील, त्याचबरोबर तुमचं इन्शुरन्स ऑन असेट असेल, मिल चार्जेस असेल किंवा डेप्रिसिएशनचा खर्च आला, हे जे काय असेल तिथं डेप्रिसिएशनचं या ठिकाणी दिलेलं आहे. मग हा जो काय खर्च असेल तो खर्च आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. कशामध्ये? तर जे काय डिपार्टमेंट असतील ते 5 डिपार्टमेंटमध्ये तो या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करावा लागेल. मग आता याचं आपण सोल्युशन या ठिकाणी पाहणार आहोत. आता इथं सोल्युशन पाहण्यापूर्वी त्यांनी प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली असते की याचा मेन उद्देश काय. तर जे काही कॉमन एक्सपेन्सेस असतील ते कॉमन एक्सपेन्सेस इट मस्ट बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑन द बेसिस ऑफ दॅट पर्टिक्युलर बेस. म्हणजेच जे कॉमन एक्सपेन्सेस असतील ते कॉमन एक्सपेन्सेस हे या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करत असताना त्या पर्टिक्युलर बेसनुसार डिस्ट्रीब्यूट व्हावेत, यासाठी ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते. तर ते आपण पाहूयात. एरिया स्क्वेअर फूटमध्ये दिलेला आहे. म्हणजेच काय, तर हा रेंट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपण त्याचा आधार घेणार आहोत. कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट्स म्हणजे डेप्रिसिएशन ज्यावेळेस सांगितलं असेल तर त्यावेळेस ते डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून आणि नंतर ते आपल्याला या ठिकाणी त्यानुसार ते डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. त्यानंतर इन्शुरन्सला सुद्धा या ठिकाणी कॅपिटल व्हॅल्यू ऑफ असेट घ्यावं लागेल. पॉवर अँड चार्जेस लाईट असेल त्याला किलोवॅट असेल. नंबर ऑफ एम्प्लॉईजला बेस कुठला घेणार, तर मिल चार्जेससाठी आणि डायरेक्ट लेबर अवर्स या ठिकाणी ते आपणाला कॉस्ट जर काय असेल सर्व्हिस डिपार्टमेंटचा तो डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग या ठिकाणी होऊ शकतो. आता आपण त्याचं सोल्युशन बघूयात. सोल्युशन अतिशय सोपं आहे. मग या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहूयात हाऊ टू सॉल्व द सच पर्टिक्युलर प्रॉब्लेम. मग हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा, तर या ठिकाणी आपण म्हणूयात सोल्युशन. अतिशय सोपं आहे सोल्युशन. डिपार्टमेंटल ओव्हरहेड डिस्ट्रीब्यूशन समरी. डिपार्टमेंटल ओव्हरहेड डिस्ट्रीब्यूशन समरी. अगोदर काय म्हणावं लागेल, इन द बुक्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न. इन द बुक्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न आपण काय तयार करतोय, तर इन द बुक्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न वी आर ऑल्सो डिस्ट्रीब्यूट such particular expenses into the solution म्हणूयात. ओके, नो प्रॉब्लेम. मग हे डिस्ट्रीब्यूट समरी करत असताना त्याला कॉलम या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतील, तयार करावं लागतील. मग कुठला कॉलम, तर फर्स्ट कॉलम येईल आपला या ठिकाणी पर्टिक्युलरचा. म्हणजे काय, पर्टिक्युलरमध्ये आपण ते कॉस्ट म्हणणार, ती कुठली कॉस्ट आहे, कुठला खर्च आहे. दुसरा येणार बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. तिसरा कॉलम येईल टोटलचा. त्यानंतर प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि सर्व्हिस डिपार्टमेंट. आपण या ठिकाणी तो टेबल इन्सर्ट करून घेऊयात. हा झाला टेबल. पहिलं काय येणार, पर्टिक्युलर्स किंवा त्याला कॉस्ट सुद्धा म्हणलं जाईल किंवा पर्टिक्युलर्स म्हणलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर पर्टिक्युलर्स नंतर सेकंड या ठिकाणी कॉलम येईल बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. अपॉर्शनमेंट बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. त्यानंतर इथं टोटल येईल. टोटल इन ब्रॅकेट रुपीज, जी काय टोटल असेल ती अमाऊंटमध्ये येईल. त्यानंतर इथं येईल
प्रोडक्शन डिपार्टमेंट जेवढे असतील ते प्रोडक्शन डिपार्टमेंट येतील. त्यानंतर सर्व्हिस डिपार्टमेंट असेल, त्या ठिकाणी येईल. आता हे प्रोडक्शन डिपार्टमेंट, हे सर्व्हिस डिपार्टमेंट हे अतिशय बारकाईनं आपल्याला पाहावं लागेल. कारण का, जर चुकून तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंटची अमाऊंट जर सर्व्हिस डिपार्टमेंटला मांडली तर त्याचं या ठिकाणी निश्चितच प्रॉब्लेम या ठिकाणी तुमचा चुकू शकतो. मग या ठिकाणी बघा, फर्स्ट पर्टिक्युलर फर्स्ट या ठिकाणी बघा, फर्स्ट काय घेणार आपण, इनडायरेक्ट मटेरियल. म्हणजे जर काय इनडायरेक्ट मटेरियल असेल, म्हणजे प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे इनडायरेक्ट मटेरियल. म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंटमध्ये काय घेणार, ॲज गिवन प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे ॲज गिवन. मग त्यामध्ये बघा इनडायरेक्ट मटेरियल एक्सच्या कॉलममध्ये 950, वायला किती 1200 येईल. हे जे काही गिवन असेल ते इनडायरेक्ट मटेरियल, ते आपण त्या डिपार्टमेंटला त्याची अमाऊंट या ठिकाणी मांडून घेणार आहोत. मग ती अमाऊंट त्या कॉलममध्ये या ठिकाणी मांडली. मग आता टोटल आपण नंतर करणार आहोत. पहिल्यांदा आपण एक्सचे किती आहेत, 950 रुपये आहेत. वायचे किती आहेत, 1200 रुपये आहेत. झेडचे किती आहेत, झेडचे इनडायरेक्ट मटेरियल 200 रुपयाचं आहे. पीचं किती आहे, 1500 रुपयाचं आहे. आणि क्यूचं किती आहे, 400 रुपयाचं आहे. आणि टोटल अमाऊंट येते 4250. 4250 म्हणजे ह्या सगळ्या 5 डिपार्टमेंटची बेरीज. त्यानंतर पुढचं आहे इनडायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट वेजेस म्हणजेच काय, इनडायरेक्ट लेबर. इनडायरेक्ट लेबर म्हणजे ॲज पर द गिवन, म्हणजे ॲज गिवन जे काय प्रॉब्लेममध्ये दिलं असेल त्यानुसार ते या ठिकाणी वाटलं जाईल. मग या ठिकाणी किती आहे, एक्सला 900 आहे, वायला 1100 आहे, 1100. झेडला 300 रुपये आहे. आणि पीचं प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहेत 1000 रुपये. आणि इकडं क्यूचे 650. आता हे ॲज पर द गिवन असेल ते ॲज पर द गिवन आपण हे काय केलं या ठिकाणी, इथपर्यंत आपलं इनडायरेक्ट वेजेस असतील, इनडायरेक्ट मटेरियल असेल, ते गिवन असेल ते त्या पद्धतीने आपण मांडलं. त्यानंतर पुढचं आहे पॉवर अँड लाईट. आता पॉवर अँड लाईट हे काय कॉमन एक्सपेन्सेस आला, मग त्याचं आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. म्हणजे पुढचा एक्सपेन्सेस कुठला आहे तर पॉवर अँड लाईट. मग इथं काय करणार पर्टिक्युलरमध्ये पॉवर अँड लाईट. आता पॉवर अँड लाईट ह्याला बेसिस ऑफ अपॉर्च्युनिमेंट कुठला घेणार तर किलोवॅट. जे पॉवरसाठी जे काही किलोवॅट वापरलं असेल. मग आता इथं पॉवरचा टोटल खर्च किती आहे, या ठिकाणी इनडायरेक्टचा मटेरियल लेबरचा किती येतोय 3950 येतोय ना, बरोबर. आणि इथं 6000 येईल. आता हे वाटायचं कसं तर त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला वर्किंग करावं लागेल. मग आता हे जे काय वर्किंग असेल ते वर्किंग या ठिकाणी आपण पाहूयात. आता पॉवर अँड लाईट इथं आपल्याला किलोवॅट हे किती वापरलेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे. 500, 1500, 1600, 4400 आणि 4000. मग याच्यामध्ये आपणाला कॉमन कुठल्या संख्येनं भाग जातोय त्यानुसार तो रेशो प्रपोर्शनमध्ये काढावा लागेल. किंवा साधं सोपं लॉजिक, जेवढे शून्य असतील त्या शून्याला शून्य घालवा आणि जे काय राहिलेलं असतील अमाऊंट त्या सगळ्यांची बेरीज करा आणि जो काय त्याचा हिस्सा असेल त्यानं फक्त गुणायचं, तुम्हाला ती अमाऊंट या ठिकाणी मिळेल. मग कसं करायचं, एखाद्याला भागाकार येतच नसेल तरीसुद्धा त्याचं या ठिकाणी त्याच्यासाठी साधी सोपी पद्धत. आता इथं काय 2 0 2 0 2 0 2 0 आणि 2 0 म्हणजे किती राहते खाली 40 44 16 15 आणि 5. आता कॉमन संख्येनं भाग जात नाही, मग आपण तसंच ठेवलं.
मग ह्या सगळ्यांची बेरीज करायची. 40, 44, 16, 15, 5 ह्या सगळ्यांची बेरीज करायची. त्याला डिवाइड करायचं, म्हणजे 6000 डिवायडेड बाय ह्या सगळ्यांची आलेली बेरीज. आणि इंटू एक्सचं काढायचं असेल तर इंटू 40 करायचं, वायचं काढायचं असेल तर इंटू 44 म्हणजे 44 येईल. झेडची अमाऊंट काढायची असेल तर इंटू 16 करायचं, पीची अमाऊंट काढायची असेल तर 15 आणि क्यूची काढायची असेल तर 5. साधं सोपं लॉजिक. मग त्यानुसार ती अमाऊंट या ठिकाणी येईल. आता आपण ते पाहूयात कसं या ठिकाणी काढायचं ते. आता आपल्याला काय करावं लागेल तर वर्किंग नोटमध्ये हे या ठिकाणी आपण डिस्ट्रीब्यूट करतोय, तर काय डिस्ट्रीब्यूट करतोय तर पॉवर अँड लाईट वी आर ऑल्सो डिस्ट्रीब्युटेड. मग इथं आपण काय करणार तर पॉवर अँड लाईट वर्किंग नोट, वर्किंग नोट पॉवर अँड लाईट किती आहे, पॉवर अँड लाईट किती अमाऊंट आहे इज इक्वल टू ₹6000. पण ते वाटायचे. मग ते वाटत असताना we must be understand that we must be clear that how to distribute and which basis we are also used. This is also the most important point. At that time we are also distributed such particular cost or overheads. म्हणजे तो डिस्ट्रीब्युशन करत असताना ओव्हरहेड, तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की कोणता बेस आपण घेणार आहोत. तर इथं या ठिकाणी आपण बेस घेतला आहे. तर या ठिकाणी आता बघा मी तुम्हाला सांगितलं हे शून्याला शून्य आपण घालवत गेलो तर किती येते रेशो 40, 44, 16, 15, 5 म्हणजे किती येणार तो 40, 44 परत किती आहे 40, 44 2 शून्याला शून्य गेल्यानंतर 40, 44, 16, 15, 5 किती आला 16 नंतर 15 त्यानंतर किती आला 5 आला. या सगळ्यांची बेरीज म्हणजे किती येते बघा, ते सगळ्यांची बेरीज येईल 40, 44, 15 आणि 5 तर किती येते 104. क्लिअर. ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे शून्याला शून्य घालून तर ते येते. आता किती डिस्ट्रीब्यूट करायचे तर आपण एक्सची अमाऊंट काढूयात. ते 6000 डिवायडेड बाय किती करणार आपण 104, त्याला इंटू किती करावं लागेल 40 इज इक्वल टू अमाऊंट येईल. वाय डिपार्टमेंटचं सुद्धा त्याच पद्धतीनं काय येणार 6000 6000 भागिले 104 गुणिले 44 इज इक्वल टू तुमची एक्सची अमाऊंट येईल. झेडची अमाऊंट किती येणार 6000 भागिले 104 गुणिले किती 16 इज इक्वल टू झेड नंतर काय येणार पी 6000 भागिले 104 गुणिले किती आहे 15 आहे. त्यानंतर क्यूची 6000 भागिले 104 गुणिले 5 इज इक्वल टू, मग त्याचं कॅल्क्युलेशन बघा किती येते 6000 भागिले 104 गुणिले 40 2307.69 म्हणजे किती घेणार आपण 2308. आता इथं एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. इथं आपण जर कॉमन संख्येनं जर भाग लावला तर या ठिकाणी भाग किती होते तर कॉमन या ठिकाणी कितीनं भाग जाईल तर ते पाहावं लागेल आणि त्यानुसार मग आपणाला ते सुद्धा या ठिकाणी करावं लागेल. परंतु या ठिकाणी त्या रेशोनुसार जर आपण केलं तर ते सुद्धा तेवढंच येईल. तर आपण नेक्स्ट लेक्चरला हे सोल्युशन असेल ते सोल्युशन या ठिकाणी करणार आहोत किंवा सोल्युशन आपण ते पाहणार आहोत. म्हणजे आत्ता या ठिकाणी आपण जे काय प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम इथपर्यंतचा प्रॉब्लेम असेल तो इथपर्यंतचा प्रॉब्लेम हा पाहिलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपल्या या ठिकाणी याचं सोल्युशन पूर्ण होईल.
थँक्यू व्हेरी मच.